नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, सध्या राज्यभरामध्ये सगळ्यात जास्त जी काही चर्चा चालू आहे की सध्या ग्रामपंचायतचे जे काही सरपंच आहे, सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्याच्या संदर्भामध्ये शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे, या संदर्भामध्ये सगळ्यात जास्त सध्या राज्यामध्ये चर्चा सुरू आहे. आणि शासनाने निर्णय घेतल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया याच्या विरोधात आल्या होत्या की हे लोकशाहीला धरून नाहीये, सरपंचाला प्रशासक म्हणून नेमलं नाही पाहिजे, सरकारी अधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमलं पाहिजे. या संदर्भामध्ये आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचा पहिला व्हिडिओ जो बनवला होता आपण, तो होता सगळ्यात अगोदर 23 जानेवारी 2026 ला सरकारने काय केलं होतं, ज्या काही ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपलेला आहे त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी, मग गट विकास अधिकारी किंवा त्यांच्या इतर विभागातील अधिकारी यांची नेमणूक करण्याच्या संदर्भामध्ये परिपत्रक काढलं. परिपत्रक काढल्याच्या नंतर या संदर्भामध्ये जवळपास 2 रीट याचिका वेगवेगळ्या खंडपीठामध्ये दाखल झाल्या. एक छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये या निर्णयाला विरोधामध्ये याचिका दाखल झाली होती सरपंच परिषदेच्या माध्यमातून, आणि एक याचिका होती नागपूर खंडपीठामध्ये जी की अगोदर दाखल झाली होती. त्याच्यामध्ये त्या खंडपीठामध्ये त्या निर्णयाला, त्या आदेशाला स्थगिती सुद्धा दिलेली होती नागपूरच्या खंडपीठाने. त्याच्यात अजून सुनावणी बाकी होती. परंतु ह्या दोन्ही रीट पिटिशन न्यायप्रविष्ट असताना या संदर्भामध्ये सरपंच परिषदेने काय केलं, याच्या पॅरलल मध्ये इकडे सरकारकडे ह्या गोष्टीची मागणी केली की गावचा विकास किंवा गावगाडा जर व्यवस्थित चालवायचा असेल तर सरपंच यांनाच प्रशासक म्हणून नेमणं गरजेचं आहे, ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी आणि गावचा जो काही गावगाडा व्यवस्थित चालण्यासाठी सरपंचाला प्रशासक म्हणून नेमलं गेलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये शेवटी शासनाने काय केलं, 20 फेब्रुवारीला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि मागण्याचा विचार करून 20 फेब्रुवारीला शासनाने शासन आदेश काढला की जे काही विद्यमान सरपंच आहे, विद्यमान सरपंच हेच प्रशासक म्हणून कार्यरत राहतील 6 महिने किंवा निवडणूक होईपर्यंत, जी काही पुढची ग्रामपंचायत निवडणूक होईपर्यंत. अशा पद्धतीचा शासन निर्णय आल्याच्या नंतर सोशल मीडियावर असेल सगळीकडे एवढ्या भयानक प्रतिक्रिया लोकांच्या बघायला मिळाल्या की लोकांनी बऱ्याचशा म्हणजे 95% लोकांनी या गोष्टीला विरोध केला की सरपंचाला प्रशासक म्हणून नेमणूक करू नये, कारण की ही लोकशाहीला ही गोष्ट धरून नाही अशा पद्धतीनं. आणि आता हा निर्णय आल्याच्या नंतर लगेच ज्या काही सरपंच परिषदेच्या अगोदर याचिका दाखल केली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये, जे काही दत्ताभाऊ काकडे आणि त्यांचे जे काही सरपंच यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती, ती याचिका जी होती आमचे मित्र कावडे साहेब जे काही हायकोर्टला वकील आहे संभाजीनगरला, त्यांनी ही याचिका दाखल केली होती. ही याचिका प्रलंबित असताना अशा पद्धतीचा शासनाने निर्णय घेतला सगळ्या सरपंचांना की सरप्रशासक म्हणून नेमायचा. आता ही गोष्ट 20 फेब्रुवारीला शासन निर्णय आल्याच्या नंतर काल एक साम टीव्हीवरती एक बातमी सगळ्यात जास्त फिरली की ती म्हणजे जो काही सरकारने निर्णय घेतलेला सरपंचाला प्रशासक म्हणून नेमण्या संदर्भामध्ये हायकोर्टाने असा आदेश दिला की सरपंचाला प्रशासक म्हणून नेमणूक करता येत नाही, ही गोष्ट बेकायदेशीर आहे, त्याच्यामुळं सरपंचाला प्रशासक म्हणून नेमणुकीस बेकायदा ठरवून लवकरात लवकर निवडणूक घेण्याच्या संदर्भात हायकोर्टने किंवा सुप्रीम कोर्टानं असा आदेश दिला. त्या बातमीमध्ये याचं कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही, कुठल्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे, कोणी याचिका दाखल केली होती, त्याचा याचिका क्रमांक काय, याच्या संदर्भात कुठलीही माहिती त्या बातमीमध्ये दिलेली नव्हती. आणि या संदर्भामध्ये मी सकाळी एक फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट सुद्धा टाकली होती की ही जी बातमी आली, ह्या बातमी अद्यापपर्यंत अधिकृतरित्या ग्राह्य धरता येत नाही, कारण की त्याच्यात कुठलेही, मी बऱ्याचशा प्रमाणामध्ये सगळीकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला की सगळीकडे एकच म्हणणं आलं की अशी कुठल्याही पद्धतीची याचिका या संदर्भामध्ये कुठल्याही याचिकेमध्ये असा कुठल्याही हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला नाही. आणि विशेष म्हणजे हा जो काही शासनाचा निर्णय आला होता सरपंचाला प्रशासक म्हणून नेमणुकीच्या, हा निर्णय आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सरपंच परिषदेने हायकोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करून ठेवलेले आहे. कॅव्हेट दाखल करून ठेवलेले म्हणजे काय, कॅव्हेट दाखल केलं म्हणजे जर ह्या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये कुणीही एखाद्या व्यक्तीनं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली तर एकतर्फा आदेश दिला जाऊ नये, जोपर्यंत ज्यांनी कॅव्हेट दाखल केलं त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय याला स्थगिती दिली जाऊ नये, या संदर्भामध्ये कॅव्हेट दाखल केलेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये ही बातमी ज्या परिस्थितीमध्ये आली, ही बातमी आल्याच्या नंतर ही बातमी एवढ्या
वाऱ्यासारखी राज्यभर पसरली. बऱ्याचशा लोकांना याचा आनंद सुद्धा झाला की सरपंचाला प्रशासक म्हणून नेमू नये असं ज्या लोकांना वाटत होतं, ज्या लोकांना वाटत होतं की हा निर्णय चुकीचा आहे, त्या लोकांनी या बातमीचा आणि या निर्णयाचं स्वागत केलं. परंतु तेव्हाही मी गोष्ट सांगत होतो की अद्यापपर्यंत असा निर्णय किंवा असा अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली नाहीये आणि आतापर्यंत अशी कुठली अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही. परंतु जेव्हा जे काही सरपंचासाठी काम करणाऱ्या संघटना आहे, ह्या संघटनाचे जे काही अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष यांनी ह्या गोष्टीची माहिती घेतली, खरंच कुठल्या एखाद्या याचिकेमध्ये सरपंचच्या नेमणूक प्रशासक म्हणून करण्यासंदर्भात एखादी याचिका दाखल झाली का, आणि याचिका दाखल झाल्याच्या नंतर खरंच सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्टानं असा कुठला निर्णय दिला का, तर सगळ्यात पहिले त्यांनी सुरुवात केली. ती बातमी ज्या न्यूज चॅनल आली होती ती होती साम टीव्हीची. मग साम टीव्हीवरती न्यूज ज्या व्यक्तीने लावली त्या व्यक्तीसोबत त्यांनी संपर्क केला. त्या व्यक्तीला या संदर्भात विचारलं की ही बातमी कशाच्या आधारावर लावली, कुठल्या हायकोर्टाचा किंवा कुठल्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला होता. शेवटी त्यांना अशी माहिती मिळाली की ती न्यायालयाच्या टिप्पणीच्या आधारावरती बातमी लावलेली होती. आणि ती बातमी आता जी काही माझ्याकडे माहिती आतापर्यंत त्यांच्या माहितीनुसार ती बातमी साम टीव्ही वाल्यांनी आता त्यांच्या न्यूज चॅनल वरून काढून टाकलेली आहे. म्हणजे चुकीची बातमी होती असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं ती बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सगळ्या राज्यामध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण आहे की सध्या सरपंचाला प्रशासक नेमता येत नाही असा हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे. परंतु मी परत एकदा सांगतो की आतापर्यंत अशी कुठली अधिकृत माहिती नाहीये. त्यामुळे जो काही 20 फेब्रुवारीचा शासनाने निर्णय काढलेला आहे, शासनाने जो काही सरपंचाला प्रशासक म्हणून नेमणुकीसाठी जे काही 6 महिन्याचं एक्सटेन्शन दिलेलं आहे किंवा वाढीव त्यांचा कार्यकाळ वाढवलेला आहे आणि प्रशासक म्हणून त्यांनाच नेमणूक केलेलं आहे, त्या निर्णयाला अद्यापर्यंत कुठलीही स्थगिती मिळालेली नाही. ही माहिती आजपर्यंत मी सांगतोय तुम्हाला, व्हिडिओ बनेपर्यंत म्हणजे 27 तारखेपर्यंत, 27 तारखेला हा व्हिडिओ आपण बनवतोय. त्याच्यामुळे आजपर्यंत तरी असा कुठलाही आदेश किंवा असा कुठलाही निर्णय कुठल्याही हायकोर्टानं, मग ते नागपूरचं खंडपीठ असेल किंवा छत्रपती संभाजीनगरचं खंडपीठ असेल किंवा मुंबईचं उच्च न्यायालय असेल, यांच्याकडे अशी कुठलीही याचिका अद्यापर्यंत कोर्टासमोर आलेली नाही आणि कुठल्याही याचिकेमध्ये स्थगिती सुद्धा दिलेली नाही. त्याच्यामुळं हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटलं. या संदर्भात मी दिवसभर माहिती घेऊन हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना ही बातमी आल्याच्या नंतर आनंद सुद्धा झाला होता की ज्या लोकांचा याचा विरोध होता आणि ज्या लोकांनी याच्यासाठी प्रयत्न केले होते ते लोक नाराज होते. परंतु अद्यापपर्यंत अधिकृत माहिती कुठलीही नाहीये की याला स्थगिती मिळालेली आहे आणि स्थगिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. सगळ्या हायकोर्टामध्ये या संदर्भात माहिती घेतली. तसेच न्यूज चॅनल ज्यांनी बातमी दिली होती त्याला सुद्धा याची माहिती विचारली. त्याने सुद्धा सांगितलं की ती बातमी न्यायालयाच्या टिप्पणीवरती आधारित होती, ती चुकीनं बातमी दिली गेलेली होती. त्यामुळे ती बातमी आता साम टीव्हीच्या न्यूज चॅनलच्या याच्यावरून काढून टाकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं तुमच्यामध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला होता की सरपंचाला जे काही वाढीव एक्सटेन्शन दिलं होतं 6 महिन्याचं ते रद्द झालं, ही एक म्हणजे चुकीची बातमी होती असं म्हणायला हरकत नाही आणि साम टीव्हीनं त्या संदर्भामध्ये ती बातमी त्यांच्या चॅनलवरून काढून टाकलेली आहे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. बघा, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फेसबुक ला फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, कारण की बऱ्याचशा लोकांमध्ये या संदर्भामध्ये संभ्रम आजही कायम आहे. धन्यवाद.